एका ज्योतिर्लिंगाचा अधिष्ठान सांगतून पूर्णविराम करतो। समुद्राच्या तीरावर आले भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला, आपण शिवलिंगाची स्थापना करायची। आपण ज्या पूजा करतो ना ह्या कितपत योग्य असतात, आपण जे व्रत करतो साधना करतो ह्या कितपत पोषक आहेत, याचा आपल्याला फायदा होतो का, आपल्या मनाला आत्मिक समाधान आहे का, असं जर असलं तर करायचं। नाही तर आपल्या संप्रदायातले जे नियम आहेत का महाराज, हे चुकल्याच्या नंतर मंत्र चळे थोडा तो धडची हे वेडा, करायची नाही सोंग नाटक। एक चौकट दिली, एक मर्यादा लावून दिली, तेवढ्या पुरतं जर आपण करत असलो तर सगळ्या गोष्टी करायच्या। आपण सोहळ्यात पत्ते खेळणार लोक पाहत नाहीत का, पाहतो आपण। ते त्या दिंडीत जाणार, त्या दिंडीत त्याचा ते टेम्पो राहणार, त्याच्यात गाद्या राहणार, रामेश्वर बुवा ते फॅन असणार, त्याला वायर असणार। आपा जिथं दिंडी थांबल तिथं आकडा टाकतोय, फॅन चालू, 52 अध्यायाचा ग्रंथ सुरू। त्या दिंडी मालकाला विचारलं, हे तुकाराम महाराजाचे चुलते तो मधात कशाला घेतले? ते म्हणला, हे 2-4 पंक्ती देतात। मला असं वाटतं यायला तर नरक असलच, पण त्या दिंडी मालकाला पण कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही। मर्यादा सांगितली बरं आपल्याकडे, मर्यादा। ह्या बा तात्पुरतं गोड तर कोणालाही वाटतंय, पण उद्या कोणीतरी आपला बाप पुसणारे इतकं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, ध्यानात असावा। आणि बाप कधी जन्माला येईल काही सांगता येत नाही बरं का। मग तो पक्वादात असेल, तो गायनात असेल, बाळू महाराज कीर्तन करीत असेल, याच्यात असेल, कोण वरचढ होईल काही सांगता येत नाही, मोठा तगादा असतो त्याचा। म्हणून पक्वाद जरी असेल तर काय 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 जितकं जितकं पाठ करता येईल तितकं पाठ करण्याचा प्रयत्न करायचा। गायन क्षेत्रात आता किती बोल असतील, किती रागरागिणी असतील, त्याचा काय मेळच नाही। जेवढं मला वाटतं करता येईल तितकं थोडंच असेल, नाही का काकडे बुवा, किती बी करत राहत। मी तर म्हणतो आयुष्य पुरत नसेल अभ्यासाला। मला असं वाटतं किती दिवस वाचित राहा, आयुष्य पुरणारच नाही, पुरणारच नाही। मी जितका वेळ भेटेल तितकं असं काहीतरी नवं 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 काढीत राहतो। म्हणजे इकडचं तिकडचं उकांडे उकरून नाही, त्यासाठी पुराणच पाहतो। कारण का, ज्या पायरीवर गेलं ना काका, त्या पायरीहून जर खाली आलं तर मरण्यापेक्षा अपमान असतो। खाली येऊ नये, तिथं राहावा, अभ्यास करत राहायचा। एक पैलवान 3 जिल्ह्यात गाजला आणि 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान झालं। त्याला कानात सांगितलं तिथे एक पैलवान आहे, ते म्हणलं आपल्यासारखा नाहीच। म्हणलं जाऊन पाहिजे, ते तुला आपटी। कोण म्हणतंय? म्हणलं मी म्हणतो। कस काय म्हणता? म्हणलं तोंडान म्हणतो, ते तुला आपटी तू पैलवान। हे गेलं, गाडी गिडी घेतली 2-4 त्याच्या संग ते तुटलेल्या शेपटीवाले, ते गेले आपलं। तिथे गेल्याबरोबर म्हातारी भाकरी करू लागली। आजी पैलवान कोण? मा नातू म्हणली। तीन भरकाच भाकरीचा हात छातीवर आणला। मा नातू म्हणे, 82 वर्षाची म्हातारी आप्पा ती, मा नातू म्हणली ते पैलवान। तर हे पैलवान म्हणलं, बाबा म्हातारी बी छाती थापटायली, 82 वर्षाची म्हातारी, 92 वर्षाची। कुठं गेलाय? ते म्हणले काय नाही, 1 वाजता तर लाईन चालू आहे, मोटर चालू असल्यामुळे गव्हाला पाणी देतोय, 1:30 वाजता घरी येतोय, बसा तोरक। म्हातारी भाकरी करू लागली, हे उपाशीच गेल ते बोंबलत। त्या गावात काय पोहे नाही, शिरा नाही, बर्गर नाही, पॅटीस नाही, असं काय नाही तिथे। असं ते पॅटीस बर्गर का असतं ते, वडापाव नाही, काय नाही, काय नाही, काय विषय नाही। म्हातारी म्हणली, अरे बसा जेवायला। लगेच बसली। बांध्या भाकरी वाढ्या, अशा चुलीवरल्या भाकरी, कोरडी भुरकी वाढली, करा जेवण। ते पैलवानाच्या संगचं म्हणलं, हिचा नातू पैलवान, तेल नाही, आणि तो 9 पोते काजू बदाम खाल्लेस, आणि बदाम कुटायला 2 माणसं त्याच्या आज्यान ठुलते। बदाम कुटून 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 पाण्यात भिजवायचे आणि असे धोत्राचे 4 पदर करून पिळायचे, चौथा खायचा नाही, नुसतं पाणी प्यायचं, रोज 1.5 किलो बदामाचे। आणि ते म्हणलं, मी 9 क्विंटल बदाम खाल्ले। म्हातारी म्हणली, मा नातू बदाम गिदाम काय खात नाही, हेच खारवड्या कांदे, भेटले तर का शेंगदाणे, हे आपल्या शेंगदाण्यालाच काजून बदाम म्हणून खातो, पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही। पैलवान म्हणलं, बाप्पा म्हातारी बी आगाऊची। ते म्हणलं, आजी पण आम्ही कोरडी भुरकी खात नाही ना, म्हातारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या आणि पसा कळडी सगळ्याला वाढल्या। तर ते पैलवान म्हणलं, आजी याचं ते घाण्यात न्यावं लागतात। ती म्हणली, आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकामं नाही, आणि आरड घ्यायला कोणी नाही। माझ्या सुना कामाला असतात रानात, आणि मी भाकरीचं 2 टायमाचं करते, आरड गिर आम्हाला ज्याला तेल आवडलं का ते कळडीच पिळीत आहे।
तो पैलवान म्हणला आजी कशी कागडी पिळताय त्यान. म्हातारी उठली, हात गीत धुतले, पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या कडी घातल्या ना अशा कर कर पिळल्याबरोबर पळ पळ तेल पडलं. म्हातारी 92 वर्षाची म्हातारी होती, अशी तेलच पडलं. पैलवानानं एका भाकरीचे 9 घास केले आणि पटपट गाडीत बसले. म्हातारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना. ते म्हणला नको आजी, तू पैलवानाची आजी कळडी पिळल्यावर तेल काढत तू या पैलवानानं मला पिळल्यावर काय काय निघल. मी येतो म्हणला आजी, मी येतो. माऊली हसू नको, असा प्रत्येक जातीत पैलवान असतो. असा पक्वादात असतो, गायनात असतो, गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पैलवान असतो. त्याच्यामुळे अभ्यासच करायचा. विठाला राजकारणात बी असतो. कवा काय जन्माला येईल काय सांगताच येत नाही. चला काय सांगू लागलो, एका शिवजीची स्थापना करायची. महाराज विद्वानाची गरज असते. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी किती भूदेव अधिकारी असावा, त्याला मंत्र कोणते असले पाहिजे, मूर्त कुठला असला पाहिजे, अग्नी कोणाच्या नावानं खाली, तंडील कसा करायचा आहे, शास्त्र शुद्ध असतं ते. रामायणामध्ये अत्यंत वयस्कर जामवंत होते. प्रभू रामचंद्राने जामवंतांचा सल्ला घेतला. आदरणीय जामवंतजी, भगवान शिवजीची समुद्राच्या तीरावर स्थापना करायची, आपल्याला पुरोहित कोण आणायचा. जामवंतानं सांगितलं माझ्या पाहण्यातला विद्वान पुरोहित या भारत देशात एकच आहे, त्याचं नाव आहे रावण. आणि रावणाला आमंत्रित करायचं. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं रावणाच्या विद्वत्तेच्या बाबतीत मला सुद्धा अभ्यास आहे, पण माझा आणि त्याचं भांडण येईल का, तो येईल का. जामवंतानं सांगितलं रावणाच्या आजोबापासून माझा संबंध चांगला, कारण वयस्कर जामवंतच होते बरं का. रामायणात जामवंता इतकं वयस्कर कोणीच नव्हतं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायचं टाळलं होतं. ती पुढे कुस्ती खेळली जामवंतीच्या लग्नाच्या वेळेस. एवढे वयस्कर होते ते. आणि मग जामवंत ज्या वेळेला लंकेत जातात त्यावेळेला रावणानं पाहिल्याबरोबर रावण शिवासन सोडतो आणि बाजूला बसायची व्यवस्था करतो. त्यावेळेला बऱ्यापैकी राक्षस म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे, वळवळ करू नका म्हणले. हे कोणाच्याही पक्षात असू द्या, पण माझ्या आजोबाचे मित्र आहेत, यांचा आदर करणं गरजेचं आहे. बसले आणि रावणाने विचारलं काय काम आहे. काही नाही, एकच काम आहे म्हणले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना समुद्राच्या तीरावर भगवान शिवजीची स्थापना करायची आणि पौरोहित्य करण्यासाठी माणूस आता ते जंगलातून आलेत आणि त्याला कोण सापडेल. आणि मी तुमचं नाव सुचवले, माझी इच्छा आहे तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यावा. रावणानं सांगितलं काय हरकत नाही, हे पण रामायणात पाहायचं नाही, आताच सावध करतोय, शिवरात्रीमुळे सांगायलो तुम्हाला, हे पण रामायणात बघायचं नाही, वेगळ्या पुराणात. रावणानं विचार केला एखादी व्यक्ती जर जंगलात असेल, राम जंगलात आहेत, वैर विरोध सोडून द्या, विरोध विरोधाच्या जागेवर असेल, तुमचा वाद वादाच्या जागेवर असेल, पण सत्यकर्मात सहाय्य झालं पाहिजे. वनवासात राम आहेत आणि त्यांना जर शिवजीच्या लिंगाची स्थापना करायची असेल तर आपण मदत करणं गरजेचं. आपण पुरोहित कसले, काय हरकत नाही म्हणजे मी पौरोहित्य करण्यासाठी येतो, मंत्रोच्चार करण्यासाठी येतो. तर जामवंतानं सांगितलं, रामचंद्रांनी सांगितलं सामुग्री काय लागल, म्हणजे खारका किती लागतील, वाट्या किती लागेल, बदाम किती लागतील, हळकुंड किती लागतील, खोबरं किती लागेल, खडीसाखर किती लागेल, तूप किती लागेल, काय किती लागेल. रावण किती विद्वान होता पहा. रावणाला रावण्या मानणारा मीच आहे आणि विद्वत्ता सांगणाराही मीच आहे. कारण रावणाला रावण्या का म्हणायचं, ज्ञानोबा आहे तुकोबरायच्या चौकटीत बसत नाही. जायू तू माते न करी साया सामी विष्णुदास तैशिनो, म्हणून रावण या पेपरमध्ये नापास झाला म्हणून इतकं. पण रावण विद्वान किती होता पुढे पहा. रावणाने जामवंतांना सांगितलं गुरुवर्य, एखादा यजमान जर वनवासात असेल आणि त्याला जर देव करायची इच्छा झाली असेल तर त्याच्या देवाला जे साहित्य लागते ते पुरोहितानं पुरवायचं असते. प्रस्ताव जी प्रधान, प्राणप्रतिष्ठेची सामुग्री तयार करा. घागरीच भरल्या तुपानं, दह्यानं, दुधानं, लोण्यानं. यजमान कोणी माहिती, काका रामचंद्र आहेत, पुरोहित रावण आहे आणि बाजूला पूजा जर काढून टाकली तर दोघं कट्टर विरोधक आहेत. महाराज विरोध ब्रह्मदेवाला मोजताच येणार नाही रणजित काका. बायको चोरून नेणं साधा विरोध असेल का. अय नवल, काय नवल असेल त्या विरोधात.
हा, बायको जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, बायको गेल्यावर बसता येतं किंवा सुपारी कमराला खोसून बसायची पद्धत होती पूर्वीच्या काळात. मग रामप्रभूला पूजेला बसायचे आणि तू वनवासात आहे, प्राणप्रतिष्ठेची पूजा कशी करता येईल? भगवान शिवजीची स्थापना आहे, पूजा कशी करता येईल? कोण सांगायला माहिती? रावण. म्हणून तू माझी बंदिस्त आहेस, आदेश माझा आहे, माझ्या 6 पत्न्या विमानात आहेत, या विमानात तू बस, पूजा होईपर्यंत तिथपर्यंत चाल, पूजा झाली की तुला पुन्हा इथं आणून ठेवील. महाराज काय काय विद्वत्ता असेल ती, काय प्रचंड व्याप असेल रामेश्वर महाराज. त्या विमानामध्ये सीतेला बसवलं, विमान बाजूला अधिष्ठित केलं, रावणानं पूजा वगैरे सगळी मांडली आणि पाट 2 टाकले बसायला. भाऊ पाट 2, एका पाटावर प्रभू रामचंद्र आहेत. आता वामांगी रखुमाई, पूजेचे 2 प्रभेद आहेत बरं का. कधी कधी बायको उजवीकून घ्यावं लागती आणि कधी कधी डावीकून घ्यावं लागती. वारकरी संप्रदायाशी संलग्न असणाऱ्या लोकांनी कधी पत्नी डावीकून ठेवायची, हा आत्ताचा काळ. आणि पूर्वीच्या काळात उजवीकून होत होती. काही काही माणसं तिथं पण अरे तुला कळतं का इकून? अरे तसं नसतं सुमळ्या, त्याला पण शास्त्र आधार आहे ना. बजबज नकून करी जाऊ, तू वाचिलं नाही का इन कुठं तू न वाजी तू. ज्यानं काही वाचिलं नाही का ती माणसं जास्त बडबड करणार. ती मसन वाट्यात पण इकून लाकूडला ते कार, अरे ते खाली घाल ना, हे माना खाली घाल. असं वाटतंय मड लांब ठोन यालाच फुकाव, मड नंतर फुकू 2-3 दिवसाला, पहिले याला फुकलं पाहिजे. इतकी माणसं तिथं पण बडबड करणारी असतील. यायला सरण शहाणे म्हणतात. देवान त्याला ते सरणाचाच शहाणपणा दे, कुठं काय बजबज करतील काय मिळच नाही. प्रभू रामचंद्राने रावणाकडे असं बघितलं. महाराज देवही त्याचा देवपणा विसरला होता ना, तितक्या वेळापुरता तोही त्याचा विरोध विसरला. आणि महाराज देव जरी असेल तो पौरोहित्य करणाऱ्याला नमस्कार करावा. आज रावण ब्राह्मण आहे, प्रणाम केला. भूदेव 2 पाट कोणाकरता बसायला टाकले? रावणानं सांगितलं, यजमान तुमच्या लक्षात असावा, पत्नी जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, हे तुम्हाला कळावा. तुम्ही जगाचे बाप आहात, तुम्ही विश्वाचे मालक आहात, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहात. हे 2 पाट कोणाला टाकले तुम्ही मला विचारावं. काय वाटलं असेल रामचंद्रांना ऐकायला? महाराज हे सगळं कळत होतं, पण बायको तुझ्या ताब्यात आहे ना, असं मनातली मनात नाही म्हणले. आणि चुटकी वाजल्यावर प्रस्थ घेऊन या यजमानाची धर्मपत्नी. आणि त्या पाटावर सीतेला बसवलं, सीतेला बसलं, पूजा आटोपली. आणि शेवटचा जो आपण ज्याला पूर्णाहुती म्हणतात, या पूर्णाहुतीचा नारळ रामचंद्रांच्या हातात, सीतेच्या हातात आहे. त्याला छिद्र पाडलेलं आहे, त्याच्यात तूप भरलेलं आहे, साखर भरलेली, गुळ भरलेला आहे. आणि पूर्णाहुतीचा नारळ पडल्याबरोबर जाज्वल्य रामेश्वराचं अधिष्ठान प्रज्वलित झालं. नमः पार्वते पते हर 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 महादेव. त्या रामेश्वराची स्थापना, त्याचे मंत्र म्हणण्यासाठी रावण आहे. एक पुढचा थोडासा मुद्दा आहे का? भगवान प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हात छातीवर जोडले आणि एकच सांगितलं, मी वनवासात त्या प्रदक्षिणा काय देऊ, काय दक्षिणा देऊ, काय दक्षिणा देऊ. डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. भूदेव महाराज मी वनवासात आहे, आपल्याला दक्षिणा काय देऊ. भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यावर आलेले अश्रू पुसण्यासाठी रुमाल सुद्धा नव्हता, वल्कल्ले होती, वल्कल्ले. रावणानं भरजरी उपरनं फेकलं, यजमान डोळे पुसा. वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का? वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का? आणि काळजी करू नका यजमान, विश्वाचा बाप ज्याच्या पुढे आहे, लक्ष्मीचा पती ज्याच्या पुढे आहे, ते तरी लोकांना कशाला हात पसरीन, ते
ते तरी लोकायला कशाला हात पसरीन. शेतीला विमानात बसिल, माफ कर बाई, तुला तुझ्या जागेवर नेऊन ठेवतो. आता यजमानाचं काम संपलं आणि ब्राह्मणाचं काम संपलं. आता आम्ही वैरवतोय. पूजा इतकीच बघा, इतक्या साधनेत केलेली पूजा, अशा तत्वात पूजा असली पाहिजे. कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी, कायवानो आता न पुरे हे वाणी. मस्तकाचरणी ठेवीत असे, मस्तकाचरणी ठेवीत असे, मस्तकाचरणी कायवानो पुरुषार्थ आहे. ही त्या शिवरात्रीची जोपासना आहे. शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला. आणि एक लावरं चित्र सशी धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत. काय त्या दिवशी त्याला शिकार सापडली एका ठिकाणी असं म्हणते. आता घरी जाण्यासाठी अंधार झाला, ती शिकार भाजली, तिथंच खाल्ली. काही बांधून गठुडं तसंच मासाचं ठुलं. रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला. बाजूला असं मंदिर होतं सोपनराव, त्या मंदिरासारखं. आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले, तुकारामजीचा लोक. याने विचार केला, एवढाली माणसं, काही काही बायकांच्या गळ्यात डाग दागिने सोने अलंकार सगळा थाट, मोठमोठाली माणसं, आणि पाणी घालेलीत काय भेटत असेल. पण याच्याकडे गाडगच नव्हतं. आपण जी करतो का त्याच्या पाठीमागं सिद्धता असली पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आपण काय असतं माहिती आहे का, आपला अवडंबर जास्त असते, आपला देखावा जास्त असतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा भाव असतो. तुम्हाला एक सांगू का, देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसवितो आणि त्याचं तो भलं करत असतो. आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे, देखावा नाही, देखावा नाही. त्याने विचार केला, काका ही सगळी लोक पाणी घालतात, आपल्याकडे तर तांब्या नाही, गिलास नाही, डबकं नाही, टंबरेल नाही, काहीच नाही. त्याच्या पायात 2 बुटं होते. हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला, त्यानं बुटं विसळले आणि दोन्ही बुटं पाण्यात घातले. पण एका बुटाला काटा टोचल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले. ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही, दिलं बुटाड फेकून. आणि ज्या बुटाला छिद्र नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं. आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं. त्यालागी विमान पाठविले. बिल्वमंगळ म्हणायचं त्याला, त्यालागी विमान पाठविले. मला श्रुती नावाच्या व्यक्तीनं प्रश्न केला, एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजार आहेत, यानं एक एक पोतं बेल आणलाय, काही न धोत्र्याचे फुलं आणले, कोणी कशाचे फुलं आणले, कोणी काय आणले, कोणी किती आणले काय. मग ह्या बायका किती बेजार येतात. आणि मांस खाणाऱ्या ज्यानं बुटानं पाणी घातलं त्याला विमान. शिवजीने सांगितलं हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत. कोणी म्हणतं मा नातू पहिली 3 वर्षे हे तो पास कवा होईल, कोणी म्हणले आमचं पोरगं कवा पास होईल, कोणी म्हणलं आमचं म्हातारं 24 तास 4 कटे वडीत आहे, त्याच्यातले 2 कट्यावर कवा येईल, बिड्या कवा सुटत्याल, काही ना काही एक घरानं घेऊन आलेत. या हे शिकारी माणूस आहे.
त्याच्याकडं काहीच नाही, पण त्याचं कवडीचं घराणं नाही, ते फक्त मला पाणी घालायलाच आलं. हा त्याचा भाव होता, हा त्याचा भाव. त्या लागी विमान पाठविले. आपला भाव तितका लागेल ना. आपण नको त्या ठिकाणी. एक जण महाराजाच्या पाया पडायला बाई गेली आणि ती म्हणली, महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात पोरग आहे, याचं भलं हो. महाराज म्हणले 3 वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड? ती म्हणली सगळंच उगाळलेलं आहे. नाही काही पण लिहता वाचण्यापुरतं. ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती घेऊती आणता यावा. इतकं दूध गिदी इकायला गेलं तर त्याला हिसाब काढावा. फॅक्टरीवर गेल्यावर इतकं त्याला याला करावं. म्हणले बाई कळण्याचा काही विषय नाही, पण 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहे आता. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करीन? कुठं नका ना आपटी जाऊ डोके, कुठं बी नका, कुठं नका. महाराज देवसुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे. महाराज भगवानजी अधिकारी शिवजी आहेत, पण तिथं त्यांची साधना, तिथं उपासना, तिथं भाव, आपलं भलं होत असतं ना. पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे एकटं जाल जमत नाही. महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही. त्याच्यासाठी तसा साधू लागेल, तसा संत लागेल. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो आणि पूर्णविराम करतो. शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले. मी परवाला प्रगट दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आली, ते लक्ष्मण भाऊ तुम्ही प्रभू तात्या आधी करून होते. शिवजी कासार नावाचा एक संत आहे. समाजानं कासार आहे. पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणात आहे का? काय कोणाची मायवेली? पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो. चुकीचं मार्गाने बोलल्या का मंत्र्याचं पद एका रात्यात गेलं तर नाही का? आपण तुमच्या परतूरलाच झालती का? जालन्याला सभा झालती ती? हो, एका रात्यात संध्याकाळच्याला पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं. तुम्ही घरी गेल्यावर पहा, मी तितकं सांगायला गुतं थोडं घेतलंय. ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा विचारणं इचकेण्यासाठी, पण ऐकलेलं सांगतोय. शिवजी कासार नावाचा एक वारकरी आहे. पण जिजा तो वारकरी तुकोबरायच्या कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा. पुढे चाल म्हणायची गंगाजी मवाळ आणि पाठीमागं चाल म्हणायची शिवजी कासार. पुण्यवान किती असतील कल्पना करा. ज्या शिवजींना तुकोबरायच्या कीर्तनातली चाल म्हणायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील. कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल शिवाजी बुवा. तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाईलाजानं साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच म्हणते तरी तुम्हाला साथ करावं लागते. हे तुमचंही थोडंसं पाप बरं का, राग येऊ देऊ नका. मला 4-2 ठिकाणी ऐकायला भेटला, असं वाटत होतं बापरे, उठावा तर संप्रदायाचा नियम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही. आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा. माऊली तुकोबरायच्या कीर्तनात पकवाद वाजवायला सोनबा ठाकूर होते. महाराज किती पुण्यवान पकवादे असेल की ज्याला तुकोबरायच्या कीर्तनात साथ करायला भेटते. आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढं मांडायला भेटायला हा महत्त्वाचा विषय आहे. याचं पुण्य असते. आपण साथ कोणाला करतो हा महत्त्वाचा भाग आहे. आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोक आहेत. वयाची 75 संपली तरी पांडुरंगभाऊ घुलेंना आपण दिंडीत पाहतो. आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात. 75वी संपली. आदरणीय बंडातात्यांचं वय जर पाहिलं, त्यांना एक आजार झाला. जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर, फडावरल्या कीर्तनाला हजर. महाराज साधना आहे या लोकांची, साधना आहे. आज एवढी मोठी साधनेतली लोक आहेत. या लोकांमुळे परमार्थ जिवंत आहे. या मधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळे परमार्थ नाही. परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकते. हे काय नसते. हे बुटकंभर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि त्यानं तोंडच धुतलं नाही. पुढचा म्हणला तो दात घासले का नाही, मग माझ्या आंघोळीची कशाला काळजी करायला. ही बुटकंभर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सुळसुळाट झाला. त्याच्यात मी पण असन. मी काय फार शहाण आहे असं समजत नाही. तुमच्यामुळे बरा दिसतोय. शिवजी कासार नावाची वारकरी होते. मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला, तुकोबरायसारखे महात्मा तुम्हाला सापडे, पुण्य कोणते? इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतोय, फार मोठी साधना करायची गरज नाही. आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं, लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्या सासू सासऱ्याची संपत्ती, सोपानराव आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना बोलिलं, याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे. तुम्ही मोठे झाला असता फॅक्टरी टाकली असेल,
तुमचं घर पाहिलं मी, रावणाला लाजवील असं घर आहे. मी गेलतो आप्पा त्यांच्याकडे. छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं चांगलं आहे, पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथंही बोलवलं इथंही बोलवलं, याच्यात आनंद आहे. हां, तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव म्हणलं नसतं, त्यालाच गिरगावकर म्हणते विठाला विठाला विठाला. कारण पैशाने विकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत. आणि पैसा हा वळवळीनं कधीच भेटत नसतो. पैसा जर वळवळ केल्यानं भेटला असता तर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे आडत्यापेक्षा हमाल जास्त काम करते आपण. मग श्रीमंत हमाला असतो का आडती? आडत्या. प्रारब्ध. संप्रदायात सुद्धा वळवळ करायची नाही. हे करू का ते करू का, आमकं करू का तमकं करू का, याच्यावर जळू का त्याच्यावर जळू, त्याच्यावर इस्तू टाकू का याच्यावर पेंढ्या टाकू, यानं काय होत असते? मला सांगा, दुसऱ्याला जास्त 400 टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी म्हशी घातले ना आपला वाढत असतो का? त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागते ना. हे करायचंच नाही. अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीने. तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील, मका चारीत असताल पण बांधून ना. आणि आकाश देवाला सोडायला कठाळ्या. रामेश्वर कोणाची मका खातो का नाही? मग असे काही कठाळे समजायचे. तुम्ही नका नादी लागू द्यायच्या. ते कठाळे येत, ते नशीब घेऊन आलेले आहेत. आपण आपल्या साधनेत करायचं. महाराज एक ना एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपाळू आहे, तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे. चुका नाही करायच्या. चुकीनं काय माती भेटत नाही, काय माती भेटत नाही. तुम्हाला वाटतं का रात्री एका रात्री शिवरात्रीचं पारायण केल्याने तुमचा उद्धार होईल? तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल. तुमच्या सासूला दात नसतील, तिनं शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं, याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात येईल. सासूला कोपर खेळे हाणायली, दाताड नाही तर धरलीन बसली तू वाचित. कशाला वाचायली मंजुळा? कशाला करायली आगावपणा? काही नाही, काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात, कवडीचं नाही. ज्यानं संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडीमोल किंमत द्यायची नाही. सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही, काही फायदा नाही. आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात. बघा आपल्यातला पुरुषार्थ. महाराज ज्ञानेश्वरी किती पाठ आहे, गाथा किती पाठ आहे, स्वराचं ज्ञान किती आहे, बोल किती पाठ आहेत, कीर्तन करून श्लोक किती सांगतो, ओया किती सांगतो, पाठांतर किती आहे, पुराण किती सांगतो. त्याच्यापेक्षा आचरण महत्वातला पुरुषार्थ आहे. त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला नाही. हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल. शिवजी कासारांना प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबारायसारखा महात्मा सापडा, पुण्य कोणते? एकच पुण्य होतं, बापानं बांगड्या धरायचा धंदा केला, मी तेच केला. पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितला, माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो, बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो, आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या. हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागे पडला आणि तुकोबारायसारखा महात्मा सापडला. तुकोबारायचं कीर्तन ऐकायचा योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योग आला. टाळका नसल, टाळका घेतला नसल, उभे का राहिले नसतील त्याचा सिद्धांत आपल्याला सापडा नाही. पुरावा सापड्यावर तुम्हाला सांगेल. पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची मायवी आली, कोणाची हिंमत असेल. पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी. शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता, टाळ मोजकी होती, शिवजी कासार खाली बसलेले आहेत. आणि शिवजी कासार ज्या दिवशी खाली बसले, महाराज आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रूप परमार्थ असावा तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो, देखाव्याला नाही. तुम्ही किती देखावे करा, किती देखावे करा, किती देखावे करा.